नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे प्रथमतः तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काल संतोषजी देशमुख साहेब यांचं प्रथम वर्ष श्राद्ध पार पडलं. मित्रांनो, पार पडत असताना दुर्दैव एवढं वाटतं की 1 वर्ष झालं बरेच नेते तिथं आले, भेटले, बोलले. दुर्दैव एवढं वाटतं की मित्रांनो, आज त्यांना 1 वर्ष झालं जाऊन त्यांच्या कुटुंबाची पोकळी कोणी भरून काढणार नाही. पण मित्रांनो, 1 वर्ष झालं तरी त्या निरापात व्यक्तीला अजून न्याय भेटला नाही. संतोषजी देशमुख साहेब जाऊन 1 वर्ष झालं, अजून सुनावणी चालू आहे. अजून त्या सूत्रधाराला मारेकऱ्याला फाशी झाली नाही. म्हणजे ही न्याय व्यवस्था कुणाची तरी रखेल झाली का हाच प्रश्न पडतोय. अरे काय त्या कुटुंबाने पाप केलं हो. त्या वैभवी ताईची मुलाखत पहा, अक्षरशः डोळ्यातून पाणी येतंय हो टाचकोनी की प्रत्येक क्षणी बाप आठवतोय. मित्रांनो, आपल्या सहज पायात काटा मोडला तरी आपल्याला बाप आठवतोय. बाप नसल्यावर तर आयुष्यात काय होत असेल हो. आज त्या वैभवी ताईचा बाप गेलाय. रोज नेते आश्वासन देतात, आज मारेकरी शोधू, उद्या मारेकरी शोधू, आरोपींना फाशी करू, मोकाट आरोपी फिरतायत. आज खऱ्या अर्थाने न्याय व्यवस्था कोणाची तरी रखेल झाली हे म्हणावं लागेल. कारण न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडायला लागलाय. न्याय व्यवस्था ही सर्वसामान्यांसाठी नाही, तर न्याय व्यवस्था ही नेत्यांसाठी म्हणावं लागेल. आणि अशा नेत्यांचा धिक्कार करावाच वाटतोय मित्रांनो. कारण आज संतोषजी देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला 1 वर्ष झालं त्यांच्यातला करता धरता माणूस जाऊन, पण तरी त्यांना न्यायासाठी भीक मागावं लागत असेल तर ह्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. या नेत्यांनी फक्त त्यांच्या स्वतःच्या पायी राजकारण केलं आणि स्वतःच्या हितासाठी राजकारण केलं, समाजासाठी राजकारण केलं नाही. काल 29 तारीख, खऱ्या अर्थाने 29 तारीख म्हणजे आपल्यासाठी काळा दिवस. कारण आणि सर्वसामान्य कुटुंबातला जर व्यक्ती जात असेल आणि त्याला जर न्याय भेटत नसेल तर 29 नोव्हेंबर हा काळा दिवसच म्हणावा लागेल. हा काही शुभ दिवस नाही. माझी सरकारला, माझी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री त्यांना मनापासून विनंती आहे, तर एक ध्यानात ठेवा, त्या कुटुंबाला न्याय द्या. न्याय तुम्हाला जर देता आला तर आश्वासन देऊ नका. अहो, त्या वैभवी ताईची मुलाखत पहा. उद्या जर तुमच्या एखाद्याच्या नेत्याच्या मुलीवर तशी वेळ आली तर तुमच्या मुलीने करायचं काय? प्रत्येकात आपली मुलगी पाहणार आहो. अहो, लाजा वाटायला पाहिजे. तिथं आंतरवाली सराटी तुम्ही येताय, माशा जोगावला येतायत, तिथं आल्याच्या नंतर तुम्ही फक्त भेटतायत. अहो, त्यांना न्याय कधी देणार? अजून न्यायासाठी किती भीक मागायला लावणार? 1 वर्ष श्राद्ध, 1 वर्ष झालं. काल 1 वर्ष श्राद्ध त्यांचं झालं, पूर्ण 1 वर्ष. अजून पण त्यांना न्यायासाठी भीक मागावं लागते का? जर अजून पण न्यायासाठी जर भीक मागावं लागत असेल ना, तर तुमच्यासारखी नेते या महाराष्ट्राला लाभल्यात म्हणजे यासारखा दुर्दैवाची गोष्ट नव्हे मित्रांनो. काय त्या बिचाऱ्या संतोष देशमुख साहेबांनी पाप केलं यांचं काय म्हणून नसेल झालं? मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून, मला कुणाला टार्गेट करायचं नाही, मला कुणाला बोलायचं नाही. आणि मित्रांनो, आपण जातपात विसरून जाऊया आणि या समाजासाठी एकत्र येऊया, या समाजासाठी लढूया. संतोष देशमुख साहेबांना जोवर न्याय मिळत नाही तोवर आपण लढत राहायचंय, हे ध्यानात ठेवा. इथं कोणी जातीपातीचं राजकारण आणू नका. तुम्हाला तळतळीची रिक्वेस्ट आहे, विनंती करतोय बाबा. जोपर्यंत संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. मित्रांनो, काल मला बरेच जण म्हणत होते तुम्ही कुठे आहेत, तुम्ही कुठे आहेत. मित्रांनो, मी काल कुठेच नाही. कारण काल मी वैभवी ताईंचा व्हिडिओ पाहिला, मी शून्य झालो. एका बापाच्या न्यायासाठी जर तिला भीक मागावं लागत असेल तर या सरकारवर, या न्याय व्यवस्थेवर धिक्कार आहे, धिक्कार. या न्याय व्यवस्थेला लाज वाटायला पाहिजे. आपण नेमकं न्याय कुणासाठी देतोय आणि न्याय आपल्याकडे मागतय कोण? जर तुम्हाला खरंच माझं एवढं बोलणं मनाला लागलं असेल ना,
तर खरंच सगळ्यांनी सपोर्ट करा आणि संतोष देशमुख साहेब या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे आणि देशमुख कुटुंबाची जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावरती. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांचं खरं वर्ष श्राद्ध साजरं झाल्यासारखं आपण म्हणू शकत नाही. ध्यानात ठेवा, ज्या दिवशी या आरोपींना फाशी होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल आणि त्या दिवशी सर्व समाज म्हणेल खरंच न्याय व्यवस्था, सलाम न्याय व्यवस्थेला. तर मनपूर्वक तुम्हाला सर्वांना विनंती करतोय, आपण सर्वांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी राहायचंय आणि या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा म्हणजे द्यायचा. आकाचा आका कोण आहे तो पण शोधायचा.